यावेळेस चांगला बॉल होता आणि बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव निश्चितच या ठिकाणी पूर्ण होईल. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 6 अंकांवरती. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. नितीनच्या बॅट मधनं हा चौकार आपण पाहतोय. अंकुश खरपडे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल ऑन साइड ला खेळण्याची मानसिकता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते जज करण्यामध्ये निश्चितच अपयशी ठरले गेले. चेंडूची फेकी देखील खराब पाहायला मिळाली. पहा नियंत्रण चुकलं गेलं. भरपूर काही चुका ज्या आहेत त्या इथून मात्र घटित झाल्या आणि त्याचं बेनिफिट निश्चितच समोरच्या टीमला मात्र मिळालं गेलं. 3 धावा पळून पूर्ण केलेत आणि या 3 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती. 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेमल गांगडा आणि नितीन गांगडा ही सलामीची जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढील बॉल ऑन साइड ला मोठा स्ट्रोक येईल का? चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषापार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ जो आहे तो इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे इथून संपलाय. चांगली सुरुवात, एक पॉझिटिव्ह सुरुवात मात्र ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रेमल गांगडा करता निश्चितच पारितोषिक ऑन झालंय. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर मग राहुल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल प्रेमल करता. बॉलिंग ट्रॅक वरती नागेश मशे नावाचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. दुसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. राईट टर्म ओव्हर द विकेट न पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. फील्ड मध्ये यावेळेस हलकासा बदलाव. पहिला बॉल धीम्या गतीने फेकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येईल. वांतच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धाव फलक एकने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 15 अंकांवरती. ऑन स्ट्राइक वरती मिस्टर प्रेमल गांगडा हा बॅटर पाहू शकाल. ओव्हरपिच बॉल ऑन साइड ला खेळले गेलेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पियुष होते आणि पियुषच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत आणि या 2 धावेने धाव फलक पोहोचलं जाईल 17.
या अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. ही धावगती आपण पाहिली तर मग अग्रगण्य स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. ज्या अनुषंगाने इथून मात्र सुरुवात जी केली आहे बॅटिंग करण्याकरता, एक चांगला धावफलक उभा करण्याकरता आणि नवदुर्गा स्पोर्ट बेलखेड या संघाने यावेळेस देखील गॅपमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि हे घेतोय प्रेमलच्या बॅट मधनं चौकार. 4 आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं, कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा. 3 चेंडूमध्ये 3 षटकार करता 2000 रुपये कॅश प्राइज मात्र राहुल पाटील यांच्या माध्यमातून लावले गेले. चला मॅन ऑफ द मॅच बाकी आहे अगोदरच्या मॅचचा. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये चेंडूला ढकललंय पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील आणि या 2 धावेनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 23 अंकांवरती. हर्षद वळवी आणि याचा हा मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता आणि त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील या ठिकाणी पोहोचलं गेलंय. हो चांगला फटका आहे. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 24 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र योग्य तो खेळ हा करावा लागतो. पुढील बॉल फुल टॉस बॉल फ्रंट फुटला गेले, जागा बनवली, वेट अँड वॉच. जबरदस्त स्ट्रोक मात्र नितीनच्या बॅट मध्ये यावेळेस पाहायला मिळतोय. चौकार आणि या चौकाराने धावसंख्येला मोठा मिळाला गेला आकार. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 28 अंकांवरती. यस बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय बिमारी करता आणि तो निश्चितच चेक केला जाईल. पाहूया आता मात्र तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी आपण घेतोय आणि तिसऱ्या अंपायरच्या मदतीनं डिसिजन काय येतोय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर डिसिजन आहे नो बॉल. कमरेशावर चेंडू निश्चितच पाहायला मिळाला होता आणि तिसऱ्या अंपायरच्या मदतीनं हा डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय. म्हणजेच पुन्हा हा चेंडू मात्र फेकावा लागणार आहे. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 29 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. 3 हिटचा बॉल खेळण्याची संधी ऑन स्ट्राइक वरती पुन्हा एकदा मिस्टर नितीन गांगडा हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल.
पूर्णपणे फ्रीडम आहे हा स्ट्रोक खेळण्याकरता नितीन गांगडा या बॅटरला. पुन्हा एकदा अष्टमवरती मात्र सफल झाले होते. मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे दोन षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. ज्ञानेश्वर भडांगे यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेत. या ठिकाणी आपण पाहिला तर हर्षद वल्वे करता त्याने अगोदरच्या झाल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. चला या ठिकाणी या तर संदीप दिंडा आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ज्ञानेश्वर भडांगे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज झाले. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पी शाळेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. 200 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे ज्ञानेश्वर भडांगे यांच्या माध्यमातून ते मात्र दिलं गेलं. अगोदरच्या मॅच मध्ये हर्षदनं मात्र चांगला खेळ मात्र या ठिकाणी केला होता. पी शाळेत बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉलवरती चौकार मात्र पाहायला मिळाला. धाव संख्या 4 ने पुढे सरकली पोचली गेली ती म्हणजेच 33 षटकांवरती ही धावगती. प्रेस म्हशे एक उभरता यंग टॅलेंट खेळाडू आहे. निश्चितच मनामध्ये जिद्द असेल ना तर निश्चित तुम्ही चांगलं कार्य हे करू शकता. क्रिकेटच्या खेळामध्ये जिद्द चिकाटी ही फार महत्वाची आहे. हो यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. एक चांगला गोलंदाज बनण्याकरता तुमच्याकडे जिद्द चिकाटी त्याच्यानंतर तुमच्याकडे वेग गती आणि त्यानंतर बॅटरचं फुटवर ओळखून अगदी योग्य ते टप्प्यावरती गोलंदाजी करणं देखील आलं पाहिजे. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय अष्टमच्या हलकासा बाहेर निघणारा होता. पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा बॉल डॉट आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट हाताला गेला पेश या गोलंदाजानं. पुढील बॉल समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय बॉलला चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर बिग हिट मिस्टर प्रेमल गांगडाच्या बॅट मधनं यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी जर इथून बॅक टू बॅक दोन्ही षटकार आले तर मग पारितोषिक देखील दिलं जाईल. राहुल पाटील यांच्या माध्यमातून प्रेमल करता पारितोषिक लावलंय 2000 रुपयाचं. एक षटकार आलाय आणखी 2 आले तर मग 2000 दिले जातील. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळेस केलं होतं पीएशनं. धीम्या गतीने लेन हाताळली होती आणि 2 धावा इथून मात्र मिळाला जातील. या 2 धाव्याने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 43 षटकांवरती ही धाव गती पोचली गेली आहे. 42 धावा. पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवा छत्रपती. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवा छत्रपती. पुढील बॉल हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक पुढे आलाय. झेल खूप महत्वाचा होता पण तो प्रयत्न निश्चितच आपण पाहिले तर खूप चांगले केले होते.
धावसंख्या 2 ने पुढे सरकली, पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 48 या आकड्यावरती ही धावगती पोहोचली गेली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही इथून आपण पाहिलं तर एक षटकाचा खेळ मात्र बाकी आहे आणि हे शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. दिलीप कोम हे मात्र यावेळेस पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. ऑल इज गोल्ड, जुनं ते सोनं असं म्हटलं गेलंय. एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्व श्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव आहे दिलीप कोम याच्याकडे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती हिराय स्पोर्ट ससुपाडा टीम करता आपलं चांगलं योगदान दिलंय दिलीप कोम या गोलंदाजानं. पहिला बॉल, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले. हो, चेंडूने देखील ऐन वेळी दिशा बदलली आहे आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार, चौकार. आंबा कलुगळाचं पाणी गे आंबा, पाणी कशानं लाली लाले गे लाली लाले, पाणी कशानं लाली लाले गे लाली लाले. कधी पाया धन्यवाद खांदी अडीजा, थँक्यू सो मच. धाव संख्या पोचली गेली ती म्हणजेच 52 या आकड्यांवरती आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर चांगले पार्टनरशिप दोघांमध्ये ही आपल्याला पाहायला मिळते. प्रेमळचा विचार केला तर 33 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि नितीनचा देखील चांगला साथ मिळाला गेलाय आणि एक चांगली मोठी भागीदारी या ठिकाणी उभी केली या दोन बॅटरनं. पुढील बॉल, ओ यावेळेस आपण पाहतोय चांगले गोलंदाजी करतोय गोलंदाज, परंतु प्रतिसाद मिळाला जात नाहीये. पहा, ज्या ठिकाणी डॉट बॉल होता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा आलेत बाईच्या स्वरूपामध्ये. बुडत्याला काढीचं धार आणि गोलंदाजाला निश्चितच क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं या क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर काही मान्य राखतो मित्रांनो. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक चुकीमागे तुमचं नुकसान हे निश्चितच होत असतं, हे देखील लक्षात असू द्या. ओ यावेळेस जबरदस्त चेंडूची हाताळणी. पहा, पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर निश्चित आपण पाहिलं तर मग अगोदर घेतलेला आहे रिव्ह्यू नाही, तुला वाईट आहे की मग नाही याच्याकरता इथे मात्र पाहणी केली जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून, पंचांच्या माध्यमातून. तर अगदी आपण पाहिलं तर मग फेअर डिलिव्हरी आहे. तो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये हलकासा संशय निर्माण झाला की हा चेंडू वाईट आहे की काय, आणि त्याच्याकरता तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली गेली आहे. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 55. ओ यावेळेस एष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय आणि फलंदाज फ्रेमल मात्र ठिकाणी बाद होईल.
धन्यवाद डीजर, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 55 आणि पहिला विकेट मात्र डावून झालाय. आता मात्र अजित आलेत. अजित कांगडा आल्या आल्या निश्चितच अजितने देखील डॉटच्या स्वरूपामध्ये निश्चितच खेळ मात्र या ठिकाणी खेळला गेलाय. 55 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती असतील. 56 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागेल. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. चला नेक्स्ट मॅच साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा आणि स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा या दोन संघामध्ये टॉस हा इथून केला जाईल. साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा संघाचा संघनायक आणि स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा टीमचा संघनायक. आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे A1 सारजा, दुसऱ्या बाजूने आहे चंदुका स्पोर्ट सारजा. अशा प्रकारचा निश्चितच हा टॉस मात्र या ठिकाणी या खास स्पर्धेकरता मात्र बनवला गेलाय. आणि सध्या तरी तो टॉस आपण पाहतोय आमचे मित्र जयेश डुकळे यांच्या हातामध्ये आहे. आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मग कॅमेरामॅन राज मात्रे यांच्या माध्यमातून निश्चितच चांगलं टेलिकास्ट केलं गेलंय. काहीतरी युनिट नवीन या ठिकाणी पाहायला मिळालं गेलंय. चला दोन संगणक आपण यायचं आहे. स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा आणि साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा. तुम्हाला आम्ही वारंवार सूचना या ठिकाणी देतो, टॉच करण्याकरता या. पेंढरीपाडा टीमचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे आणि साई माऊली आपला कर्णधार देखील पाठवायचा आहे. चला जयेश डुकले आहेत आणि जयेश डुकले दादांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय हा टॉस. काजूपाडा इथून मात्र बिलॉंग करतायत, एक चांगले ज्येष्ठ समालोचक आहेत. परंतु सध्या आपण या ठिकाणी पाहिलं तर मग टॉस जयेश यांच्या शुभ हस्ते केला जातो. ही पहा, टॉस करण्याची एक वेगळी शैली आहे जयेश डुकळे यांची. आणि स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा संघाने टॉस जिंकला. डिसिजन बॉल फर्स्ट. थँक्यू. चला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅचला होती सुरुवात. लक्ष आहे 56 धाबांचं. दोन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूने आपण पाहिलं तर बॅटर बाउंड्री पंचांना आम्ही विनंती करतोय, एका जागेवरती सर्व राहू नका, लांब लांब बसायचं आहे. तुमच्यावरती देखील कॅमेरा आहे हे लक्षात असू द्या. चला मॅचला होते सुरुवात. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल, शंकर कुरडे आणि अंकुश करपडे ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी. प्रेमळ गांगडा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईट न सुरुवात झाली आहे पहिल्या ओव्हरला.
पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रेमल काकडाच्या माध्यमातून आपण पाहणार आहात. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट हाताळलाय. स्ट्राईक वरती शंकर कुरडे नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता, फटका फसलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, पकडतोय झेल आणि समाप्त होईल मिस्टर शंकर कुरडे. ह्या खेळाडूचा खेळ आउट. What's up, Jai Shivrai public? छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, बात ही नारी है. छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, बात ही नारी है. एक एक हा मर्द मावळा सब पे भारी है. अरे एक एक हा मर्द मावळा सब पे भारी है. अरे एक एक हा मर्द मावळा सब पे भारी है. अरे एक एक हा मर्द मावळा सब पे भारी है. छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, बात ही नारी है. छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, बात ही नारी है. एक एक हा मर्द मावळा सब पे भारी है. अरे एक एक हा मर्द मावळा सब पे भारी है. पहिला चेंडू वाईट हाताला, त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त करतो प्रेमळ. पुढील बॉल ओ चांगला स्ट्रोक आहे, खाली क्षेत्र निवडलंय, लॉंग लेगचं क्षेत्र. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग निघून गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. पुण्या गौंड्यानं बांधिला गे बांधिला, पुण्या गौंड्यानं बांधिला गे बांधिला. आदेश भारती बुवाचा गे बुवाचा. आणखी एका विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर मग 5 आहे आणि 5 धावसंख्या असताना दुसरा फलंदाज मात्र बाद होतोय. कैलास वाघ याला मात्र परतावं लागलंय डगावटच्या आशयाला. पेश म्हशे न्यू बॅटर. सॉफ्टने यावेळेस स्लाइस केले बॉलला. ऑफ ड्राईव्ह एक सिंगल मात्र मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले 6 अंकांवरती. ही धावगती पोचली गेली आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून कोणत्या तरी एका बॅटरला एक मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. कारण म्हटलं गेलं जबाबदारी स्वीकारणारा भक्कम असला की मग ऊन पाऊस वारा त्याचं काही सुद्धा बिघडवू शकत नाहीयेत. पाहूया इथून मात्र जबाबदारी घेतली जाईल का. बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर मग खूप चांगलं आहे. अगदी वेगानं बॅट फिरवली होती परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 धाव फलकावरती धावा आहे 6. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग 50 धावा या बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. पुढील बॉल ओ मोठा स्ट्रोक खेळायचा होता. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. नितीन पुढे आले होते झेल पकडण्याकरता परंतु त्यांच्या आवाक्यापासून मात्र चेंडू हलकासा मात्र लांब राहतोय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 8 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 8.
आता मात्र 18 चेंडू शिल्लक असतील आणि हा मॅच जिंकण्याकरता 48 धावा अजून सुद्धा हव्या असतील. अजून एका विकेटचं बदन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस्टर प्रियेश म्हशेने केला होता, परंतु फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट करू शकला नाही आणि वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल मात्र पकडला गेला. फिश देखील बाद झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर संदेश म्हशे हे मात्र इन होत आहेत. इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. अंकुश आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्ट्रगल करतोय. हो, आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला चेंडू मात्र निघून जातोय डीप बॅकअप पॉइंटच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. या 2 धावेने धावफलक पोचले गेले, ते म्हणजेच 10 अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. लक्ष आहे 56 धावांचं एक मोठं टार्गेट मात्र चेस करायचं आहे आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग पूर्ण करत असताना आता आपण पाहिलं तर मग 3 फलंदाज बाद झालेत. पुढील बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून देखील केला होता, परंतु गोलंदाजी पहा अमित लहांगीची ही आपल्याला पाहायला मिळते. संदेश करता पारितोषिक लावलं गेले. षटकार किंवा चौकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. किरण याच्याकडनं निश्चितच पारितोषिक दिलं जाईल. त्यांचे मोठे भाऊ आहेत, परंतु मोठ्या भावाला जर खुश करायचं असेल तर इथे षटकार किंवा चौकार मात्र मारावा लागेल. वाईड बॉल आलाय, धावसंख्या पोचली जाईल, ती म्हणजेच 11 अंकांवरती ही धावगती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. इथून जर आणखी चांगली फाईट केली तर मग मॅच मध्ये वापसी करू शकतात. बाईच्या स्वरूपामध्ये निश्चितच ही एक धाव इथून पूर्ण केली जाईल. धावफलक 1ने पुढे सर्कल पोचला जाईल, तो म्हणजेच 12 अंकांवरती. इष्टांच्या मागे आपण पाहिले तर मग आमचे मित्र प्रवीण हंडवा यांना तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त यष्टी रक्षण मात्र पाहायला मिळतंय. एक चांगला बॅटर देखील आहेत प्रवीण हंडवा. हो, यावेळेस आवाज तर टक्कन आलाय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. प्रयत्न खूप चांगले केले होते चेंडूला अडवण्याकरता, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. धावसंख्या 6ने पुढे सरकली, पोचले गेले 18 अंकांवरती. पुढील बॉल. ऑफस्टम्पच्या हलकासा चेंडू बाहेर आहे. यावेळेस वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडले जाईल. धावफलक पोचले गेले, ते म्हणजेच 21 अंकांवरती 19 अंकांवरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील.
पुढील बॉल अखोड टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. 12 चेंडूंचा खेळ मात्र संपला गेलाय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 37 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. धाव फलकावरती धावा सध्या आपण पाहिला तर मग 19 पाहायला मिळत आहेत. पाहूया तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज हा यूज केला जाईल. जाऊया आपण डीजे यांच्याकडे एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. DJ Rushi. स्थापून महाद्वारी श्रीवंदीला गणेश, स्थापून महाद्वारी श्रीवंदीला गणेश, शुभ कार्य पूर्ण व्हावे हृदयात हीच आस, शुभ कार्य पूर्ण व्हावे हृदयात हीच आस. भगवी महान झाली शिवसूर्य जागला. ऑन साइडला यावेळेस खेळले होते बॅटर संदेश. एक सिंगल धावेल, सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. अजून इथून आपण पाहिलं तर मग 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये 36 धावा या बनवायच्या आहेत. हो, ओव्हर पिच बॉल काय जबरदस्त. मात्र यावेळेस हा स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर अंकुश आणि अंकुशच्या बॅट मध्ये आला हा षटकार 6. दहा दिशांना नाद घुमला आला माझा राजा, शिवनेरीवर तोफ धडाडली झाला. पुढील बॉल अखोड टप्प्याची लेन होती. यावेळेस खाली क्षेत्र निवडल्या टीप एक्स्ट्रा कव्हर्स. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 28 अंकांवरती. अजून इथून आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि जिंकण्याकरता 28 धावा हव्या आहेत. 9 चेंडू 28 धावा होऊ शकतात. हो, यावेळेस बॅट थोडीशी लवकर फिरली गेली आणि चेंडू थोडासा मात्र खाली राहतोय आणि पूर्णपणे बेट झालेत. 8-28 ची गरज आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. हर कदम पर जब वो चले दुश्मन की रूह कांप उठे जब भवानी तलवार चले. धन्यवाद थँक्यू सो मच. तलवार तर अगदी मैदानाच्या आतमध्ये देखील चालवली जाते अंकुशच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. 7 चेंडू जिंकण्याकरता 22 हवे आहेत. अजून एक येईल का? मिस टाइम स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जज करतोय. यावेळेस मात्र हा झेल पकडला गेलाय. अखेरीस अंकुशच्या खेळीचा अंत या ठिकाणी झाला गेला आणि अंकुश मात्र होत आहेत बाद. बिजली सवार करता था तूफान सा आगे बढ़ता था देख कर सारे बोले शेरों सा मेरा शिवा लगता था जिसकी दहाड़ शेरों सी थी राजा वो शिवा मेरा था जिससे धरती भी कांप उठी राजा वो शिवा मेरा था शिवा मेरा शिवा मेरा
यावेळेस आपण पाहतोय हा वाईट बॉल अव्वांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पुसले गेले ते म्हणजेच 35 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय साईडला खेळले गेलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. कदाचित हा चेंडू निघून जाईल की काय सीमारेषा पार. आणि यस येतोय चौकार. 4. या मावळातून मावळून तू कधीच गेला नाही माझ्या धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चौकार आलाय आणि निश्चितच 200 रुपयाचे कॅश प्राइज. चौकार नाहीये का? येस चेक केलं जाईल काय घडलंय काय बिघडलंय. बाउंड्री पंच आहेत, प्लीज लक्ष असू द्या तुमचं. येस त्यांच्याकडनं चौकार दर्शवला गेलाय म्हणजेच 4 आहे का? येस चौकार आहे. यस चौकार आलाय आणि या चौकाराच्या सायानं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 39 अंकांवरती आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील लागू झालाय संदेशाला. फ्रील बॉल जर कस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावा हव्या आहेत. इथून जर मोठे 3 उत्तुंग षटकार आले तर मग सामना जिंकू शकतायत. प्रयत्न चांगले केले जात आहेत. झेल सुटला गेलाय. कदाचित हा स्ट्रोक गॅप मध्ये हवा होता. गॅप मध्ये खेळले असते तर निश्चितच चुकीच्या एंडनं थ्रो आलाय आणि पुन्हा एकदा कदाचित चौथी धाव पूर्ण केली जाईल आणि चौथी धाव देखील पूर्ण होते. म्हणजेच पुन्हा एकदा हा चौकार आलाय. धावून काढलेला चौकार. 200 रुपयाचा कॅश प्राइज संदेशला मात्र आलेला आहे. किरण कर्ण तीन चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता 13 धावा हव्या आहेत. एक मोठा फटका या ठिकाणी आला ना तर मग हृदयाचे ठोके वाढले जातील. संदेश करणं 2 चौकार तर आलेत. प्रयत्न चांगले केले जात आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेलेत. पुन्हा एकदा मिस्टेक प्रेमल करणं झालीये. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही रोखलं गेलं यावेळेस. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 11. दोन चेंडू मध्ये 11 हव्या आहेत. फटका तर चांगला आहे. पुन्हा एकदा यावेळेस
अजित होते आणि अजितच्या माध्यमातून हा झेल पकडला गेला आणि अखेरीस संदेश मात्र बाद झालेत, परंतु चांगले खेळले. सुरुवातीचे जे बॅटर होते ते मात्र डगआउटला परतले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय मॅच अक्षरशः फसला गेला आणि 14 धावा निश्चितच बनवल्या गेल्या त्या म्हणजे संदेशच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार आलेत. शेवटचा एक चेंडू मात्र या ठिकाणी बाकी आहे. पुढील बॉल हो जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे हा मॅच जो आहे तो जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रेमल कांगडा ठरले ते या सामन्याचे. 33 धावा 2 विकेट आणि गोलंदाजी करत असताना 8 धावा ज्यांनी खर्च केल्या होत्या. हा शेवटचा चेंडू आपण पाहिला तर डॉट आलाय. चला मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता प्रेमळ आपण यायचं आहे. त्याचनंतर संदेश आपण देखील या, तुमच्याकरता देखील 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि ज्या कोणाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचं असतील त्यांनी देखील पूर्ण करायच्या आहेत.